नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आढळली 1,84,84,00,000 रुपयांची रोकड। विधिमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। धुळे रोकड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। 1,84,00,000 रोकड प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राष्ट्रवादी वाहतूक सेलकडून नाशिककरांच्या मनात पालकमंत्री भुजबळ साहेब अशा आशयाचे बॅनर झळकले। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात झळकले बॅनर। भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदयाल पारधी अपात्र, संचालक पदही रद्द, सहकार विभागाचा निर्णायक आदेश। नंदुरबार जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार, माजी आमदार के.सी. पाडवी यांना विश्वास। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढावी, आमची इच्छा, के.सी. पाडवींचं वक्तव्य। नागपुरात 155 कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेचा भंगार विक्रेता बंटी साहूच्या कार्यालयावर छापा। 1 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्राथमिक अंदाज। गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांची चकमक, बसवा राजूच्या मृत्यूमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा। छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यात अनेक चकमकी आणि आयडी ब्लास्ट केलेला मुख्य सूत्रधार। परभणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक, पीक कर्जाचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी अर्थसहाय्य करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नाशिकच्या मालेगावात कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन सुरूच। खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन, कृषी विभागाकडे केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यानं हे आंदोलन। कांद्याला भावानंतर योजना लागू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात कांदा टाकू, बागलाण शेतकरी संघटनेचा इशारा। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात पावसाने शेती पिकांचं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरसच्या तहसीलदारांना निवेदन। जालन्यातील बदनापूरमधील रोशनगाव शिवारात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित, स्थानिक नागरिक संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको तर काही काळ वाहनांच्या रांगा। इगतपुरीतील जिंदाल कंपनीला लागलेली आग अजूनही आटोक्यात नाही। आग वाढल्यानं गॅस टाक्यांचा स्फोट होण्याची शक्यता। खबरदारी म्हणून 2 किलोमीटरच्या परिसरातील पाडळी, मुकणे, शिनवड, मुंढेगाव परिसर रिकामा करण्याचे आदेश। बारामतीत पथविक्रेत्यांचे कसबा चौकात आंदोलन, पथविक्रेते यांच्यावर सुरू करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई थांबवावी अशी मागणी। पुण्याच्या कुदळवाडीतील जागा गमावलेल्या उद्योजकांना एमआयडीसीच्या माध्यमातून जागा देणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई, 1000 ते 1200 छोट्या मोठ्या उद्योजकांनी जागा गमावली। अहिल्यानगरमध्ये लपका टोळीच्या 11 गुंडांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, वैभव नायकोडी या 19 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात लपका टोळीवर मकोका। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील करवनमध्ये वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी, गुरे चराईसाठी गेले असताना हल्ला, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू। जळगावात एमआयडीसीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न, एका तरुणावर गुन्हा दाखल, कागदपत्र पडताळणीच्या वेळी तफावत आढळून आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघड। यवतमाळ बस स्थानकावर 6,44,000 रुपये किमतीचे 9 तोळे सोने चोरीला, अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। वारंवार चोरीच्या घटना उघडकीस येऊनही त्या थांबवण्यात पोलिसांना अपयश। राज्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं, शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठं नुकसान, तर समुद्र पुढील 4 दिवस खवळलेला राहणार, हवामान विभागाचा अंदाज। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस, कांदा, ज्वारी, मका या पिकांचं, भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलूखडसे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरावरील पत्रे उडाल्याने घरातील साहित्याचं नुकसान। लातूरच्या औसा तालुक्यातल्या जमालपूरमध्ये शिवारात जोरदार पाऊस, शेतात पाणी शिरल्याने ऊस पिकाचं नुकसान तर शेतकरी संकटात। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं कांदा, आंबा, संत्रा, डाळिंब फळबागांचं नुकसान, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, भात, मिरची शेतीला सर्वाधिक फटका, गडचिरोलीच्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस।
नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे कळमना एपीएमसी मार्केटमधील धान्य भिजलं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना पावसाचा फटका. दक्षिण सोलापूर तालुक्यात आंब्याच्या बागांना पावसाचा. मनगोळी गावात पावसामुळे लाखोंच्या केसर आंब्याचं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील 40 गावात पाचोरा आणि अभडगावात मान्सूनपूर्व पावसाचा कहर. शेत आणि फळबागांचं मोठं नुकसान. पपई आणि लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त. जळगाव जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे 7,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. सर्वाधिक 4,409 हेक्टर केळी पिकाचं नुकसान. जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांची चिंता वाढली. बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस. वाऱ्यामुळे शाळेची पत्रे उडाले. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस. मे महिन्यात अवकाळी पावसाचा विक्रम. गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात 46 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस आणि वादळाचा संत्रा बागांना फटका. उत्पादनात मोठी घट होणार. नागपुरातील अनेक भागात गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अमरावती जिल्ह्यासह विदर्भात मान्सून पावसाचा धुमाकूळ. अमरावती शहरात अनेक ठिकाणी नाल्याची साफसफाई न केल्याने अनेक दुकानात पाणी शिरलं. शहरातील नाल्या आणि गटार स्वच्छ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. अमरावती शहरात रात्री 3 तास मुसळधार पाऊस. पावसामुळे बाजार समितीतील धान्य भिजलं तर कांदा आणि संत्रा बागांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस. आंबा पपईसह उन्हाळी बाजरीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार तडाख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू. कन्नड शहरात घडली घटना. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सुरक्षा भिंत पडल्याची घटना. संरक्षण भिंत पडून 2 चाकी आणि 4 चाकी गाड्या दबल्या गेल्याची घटना. 2 दिवस झालेल्या पावसामुळे सुरक्षा आरक्षक भिंत कोसळली. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.